मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक वेळा ही योजना चर्चेत राहिली आहे। सत्ताधारी पक्षाकडून या योजनेचे पैसे 17 तारखेला येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण हे पैसे आजपासून अनेक महिलांच्या खात्यात आल्याचंही कळतंय। मुंबईतील चेंबूर येथील शीतल जगताप यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय मानी यांनी। सध्या आमच्यासोबत एक ताई आहे, त्यांच्या सुद्धा खात्यात जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो जमा झालेला पाहायला मिळतोय। ताई, नेमक्या काय भावना आहेत, काय वातावरण आहे? आज आम्हाला खूप आनंद वाटत आहे की भावांनी आमच्यासाठी पैसे पाठवले आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना आभार मानते, धन्यवाद करते। आपण जर पाहू शकतोय तर यांचा हा मोबाईल आहे आणि ह्या मोबाईल मध्ये जर पाहिलं तर क्लिअरली 3000 रुपये जे ते खात्यात जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मी त्यांना विचारलं, आता त्यांचा अकाउंट बॅलन्स जो आहे तो 2500 दिसतोय, पण त्यांचं अकाउंट जे आहे ते मायनस मध्ये होतं आणि त्यामुळे ते 500 कट होऊन आता 2500 रुपये जे ते त्यांच्या खात्यात दिसत आहेत। आणखी काय भावना आहेत? पहिला हप्ता झालेला, वाटलं होतं का पैसे येणार म्हणून? आम्हाला असं वाटलं नव्हतं, पण आता खरंच आमच्या खात्यामध्ये आलं तर आम्हाला आनंद वाटला, त्याच्याबद्दल मी आभार मानते। आता शाळेत वगैरे आहेत का मुली? हो, मुली शाळेत जातात। ते पैसे त्यांच्या शिक्षणासाठी की तुमच्यासाठी? कसं नाही, मी तर पैसे तिला शिक्षणासाठी वापरणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर आता महिलांच्या खात्यात हे पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली होती। 17 तारीख जी 19 तारखेला रक्षाबंधन आणि त्याच्या आधी 17 तारखेला पैसे येणार असं कळलं होतं, पण त्या आधीच आता 3 दिवसाआधीच अनेक महिलांच्या खात्यात पैसे येताना पाहायला मिळत आहेत। मुंबईतील चेंबूरमधील ह्या ताई आहेत आणि त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे आलेले आहेत। अशा किती महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत याचा आढावा सुद्धा पुढारी घेणार आहे, पण सध्या ज्या महिलांच्या खात्यात आलेल्या त्या महिला आपल्याला भेटलेल्या आहेत आणि आपण त्याच्याशी बातचीत केलेली आहे। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।